मुंबई गोवा महामार्गावर ठाकरेंच्या शिवसेनेकडून आंदोलन पुकारण्यात आलंय। वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली कुडाळ हंबरमळामध्ये हे आंदोलन केलं गेलंय। मुंबई गोवा महामार्गाच्या अर्धवट कामाविरोधात ठाकरेंची सेना आक्रमक झाली आहे। कामं अपूर्ण ठेवणाऱ्या ठेकेदारांवर कारवाईची मागणी त्यांच्याकडून केली गेलेली आहे। हे दृश्य त्या दरम्यानचे दृश्य हे आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे। शिवसेना ठाकरे गटाच्या आज या ठिकाणी जबरदस्तीने आज या ठिकाणी आम्हाला पोलीस ताब्यात घेण्याचा प्रयत्न करतायत, पण निश्चित आज या ठिकाणी सरकारला जाग आणण्यासाठी आंदोलन केलेलं आहे। यापुढे सुद्धा हे जर अशा पद्धतीने जर हायवेचे लोक किंवा रस्ता जर दुरुस्त करत नसतील तर ह्याहीपेक्षा तीव्र आंदोलन होईल। आज सरकारच्या वतीने शिवसैनिकांवरती दबाव आणण्याचा प्रयत्न चाललाय, पण सरकारच्या दबावाला शिवसैनिक कोण घाबरणार नाही। आंदोलन हे रस्ता पूर्ण मुंबई गोवा महामार्ग आंदोलनाचे दोन विषय आहेत। एक विषय रस्ता अर्धवट आहे एक, आणि दुसरा विषय आहे की मुंबई गोवा महामार्ग पूर्ण झाला पाहिजे। आणि 98% पूर्ण झाला म्हणजे एकीकडे सांगतायत, परंतु सिव्हिल कामं त्यामध्ये 4 उड्डाणपूल आहेत, अनेक ब्रिज आहेत, ही सगळी कामं अपुरी आहेत असं मान्य करतायत। त्याचबरोबर 2025 मध्ये एक टेंडर रिवाइज केलंय, म्हणजे नवीन ठेकेदाराला दिलंय, म्हणजे तो ठेकेदार आता 2 महिन्यात पूर्ण करणार आहे का, म्हणजे त्याला अजून वर्ष व 2 वर्ष मुदत आहे। त्यामुळे हा रस्ता वर्षभर सुद्धा पूर्ण होणार नाही। आणि त्या संदर्भात इथल्या राजकीय लोकांशी किंवा इथले जे खासदार आहेत, इथले माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे आहेत, ते सुद्धा फक्त निवेदन देण्याचं काम करतायत। त्या संदर्भात त्यांनी सुद्धा कुठे बैठक लावली नाही।